आज खूप दिवसातून दारावर फुलांची झाडं विकायला आली होती. इतकी छान रंगीबेरंगी फुलांची रोपटी होती. तर मनच आवरत नव्हतं की काय घेऊन काय ठेवू असं काहीसं. झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती आणि अशी बरीच काय काय फुलं होती यामध्ये. घरात ऑलरेडी तुळस असूनही शौर्याचा हट्ट होता की मम्मा तुळशीचं प्लांट घ्यायचं आहे आणि ही 2 रोपटी मी घेतली होती. त्यानंतर इथे कुबेर प्लांट वगैरे सर्व काही होतं. मनी प्लांट वगैरेही होता आणि ह्या दादांनी मला दाखवून दिलं की ह्या रोपट्यांसाठी हे खत आम्ही वापरतो. शेजारच्या काकूंनी 2 कुबेर प्लांट घेतले होते, तर मलाही राहिलं नाही. मीही एक कुबेर प्लांट घेऊन आले. त्यानंतर आता संध्याकाळ झाली आणि जे व्हायचं तेच झालं. मला दळण करायला आजही उशीर झाला. असो इथे दळण वगैरे करायला घेतलं, कारण बाजरीचं पीठ संपलेलं होतं. त्यानंतर इथे ब्लाऊज माझा स्टिच करायचा राहून गेला होता आणि मला शिवणकाम प्रचंड आवडतं, पण वेळेनुसार, वेळेअभावी मी केव्हाही इथे शिवायला बसतीये. आता संध्याकाळ झाली, देवपूजा वगैरे करून घ्यावी म्हटलं आणि देवाला दिवा वगैरे लावला. त्यानंतर ताईंनी शौर्यसाठी आणि श्लोकसाठी ते पास्ता बनवला होता. शौर्याला पास्ता भरवून घेतला. त्यानंतर शौर्याचं काही तर त्याच्या फ्रेंडनी त्याला हे टॉयज दिलं होतं. त्याच्यासोबत तो खेळत होता आणि पहा ना, कोरोना आला तेव्हा किती छोटा होता. 2020 मध्ये कोरोना आला आणि त्याचा जन्म तेव्हाचाच. तर तेव्हा मास्क वगैरे त्याला कशाचं काय माहिती, पण आता पहा ना, मास्क वगैरे लावण्या इतपत मोठा झालेला आहे. दिवसभर नुसते असे काहीसे नखरे करत असतो. चला असतो. त्यानंतर इथे दळण वगैरे घेऊन आले. त्यानंतर आता भाकरी वगैरे टाकून घेणार. ताई एकीकडे भाजी बनवत आहे. तसा तर आज स्वयंपाक करायला आम्हाला जरा उशीरच झालेला आहे. तर इथे जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर शौर्यालाही जेवण भरवलं. आता मेडिसिन वगैरे घेते. असा होता आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट डेला. तोपर्यंत बाय.